हाय हॅलो नमस्कार. मी तेजस्विनी. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलवरती पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल. स्वामी महाराज तुम्हा सर्वांच्या मनातल्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत. तर आजचा हा जो व्हिडिओ आहे तर तो शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून मला नक्कीच सांगा. आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. तर सुंदर दिवसाची सुंदर अशी सुरुवात झालेली आहे आणि सकाळी सकाळी आज क्लिनिंगची जी काही कामं आहेत ना तर ती मी आवरायला घेतलेली होती. तर व्हिडिओ सुरू करताना आहेत ना मी असं ठरवलेलं होतं की पूर्ण लॉंग व्हिडिओ जो आहे तर तो तुमच्यासोबत शेअर करायचा. जी काही माझी क्लिनिंगची कामे आहेत तर म्हटलं ती तुमच्यासोबत शेअर करावीत. पण व्हिडिओ जो आहे तर तो मी अर्धा शूट केला आणि त्यानंतरनं मला काही व्हिडिओ शूट करणं झालंच नव्हतं. तर त्याच्यामुळे मग जेवढं काही मी व्हिडिओ शूट केलेला होता सकाळचा मॉर्निंगचा तर म्हटलं तेवढाच तुमच्यासोबत शेअर करूयात. कारण की मला तुम्हाला सगळ्यांना एक सरप्राईजसुद्धा द्यायचं होतं किंवा गुड न्यूजसुद्धा आपण त्याला म्हणू शकतो. तर त्याच्यामुळे मग म्हटलं जेवढं काही आपण शूट केलेलं आहे तर मग म्हटलं त्या व्हिडिओ थ्रूच तुमच्यासोबत ही जी गोष्ट आहे तर ती शेअर करूयात. तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आता नवीन वर्ष सुरू होऊन आता 4-5 दिवस झालेले आहेत तरीसुद्धा तुम्हाला सर्वांना बिलेटेड हॅपी न्यू इयर. आणि नवीन वर्ष सुरू झालेलं आहे तर प्रत्येकाचेच काही ना काहीतरी ध्येय असतात, जसं की माझं सुद्धा आहे. आता बरंचसं काही असं ठरवलेलं आहे की या वर्षामध्ये आपल्याला हे अचीव करायचं आहे. तर बघूयात आता ते कितपत होतंय. शेवटी प्रयत्न करणं हे आपलं काम असतं आणि त्याला फळ देणं हे देवाचं काम असतं. तर पहिल्यांदा तुम्हाला सर्वांना हॅपी न्यू इयर. आणि जसं नवीन वर्ष सुरू झालेलं आहे तर तसंच मला एक छान अशी बातमी जी आहे तर ती सुद्धा भेटलेली होती. तर आपलं जे चॅनल आहे तर ते मॉनिटाईज झालेलं आहे. म्हणजे ज्यावेळेस मी मम्मीकडे माहेरी गेलेले होते ना तर त्याच वेळेस माझं जे चॅनल आहे तर ते मॉनिटाईज झालेलं होतं. आणि आता ही न्यूज मला तुमच्यासोबत शेअर तर करायचीच होती, पण त्यावेळेस काही मला जमलंच नव्हतं. कारण की मम्मीच्या इकडे कसं वायफायचं कनेक्शन नाही आहे आणि तिथे माझं नेटसुद्धा खूप स्लो चालतं. त्याच्यामुळे मग म्हटलं आता तुमच्यासोबत जर ह्या गोष्टी शेअर करायच्या म्हटलं, तर लगेच काही ते मला होणार नव्हतं. आणि मला असं वाटते काहीतरी 31 डिसेंबरच्या आधीच माझं जे चॅनल आहे, तर ते मॉनिटाईज झालेलं होतं. आणि ज्यावेळेस पहिल्यांदा माझा जो वॉच टाईम आहे तर तो कंप्लीट झालेला होता आणि सबस्क्रायबर्स माझे पूर्ण झालेले होते, पण वॉच टाईम माझा थोडासा कमी होता. आणि कसं होतं 1 वर्षाच्या आतच आपल्याला हे सगळं जे आहे तर ते 4,000 तासांचा वॉच टाईम आपल्याला कंप्लीट करावा लागतो. आणि मी यूट्यूब सुरू करून जवळ-जवळ 1.5 ते पावणे 2 वर्ष झालेले होते, पण माझा वॉच टाईम काही कंप्लीट होत नव्हता. आणि जसं वर्ष बदलतं तसं मग आपला वॉच टाईम जो आहे तर तो कमी जास्त होत राहतो. पण माझा जो एक व्हिडिओ आहे जो की मॉर्निंगच्या रुटीनचा होता तर तो व्हिडिओ व्हायरल गेल्यामुळे मग माझा जो वॉच टाईम आहे तर तो अगदी 8 ते 10 दिवसातच कंप्लीट झालेला होता. आणि मग 4,000 तासांचा वॉच टाईम कंप्लीट झाल्यानंतरनं मग ॲब्सेंट जे अकाउंट असतं, जी की प्रोसिजर असते YouTubeची, तर ती सुद्धा मी व्यवस्थित अशी फॉर्म वगैरे जो आहे तो फिलअप केलेला होता. आणि त्यानंतरनं मग फायनली 1-2 दिवसातच माझा जो चॅनल आहे तर तो मॉनिटाईज झाला. आणि मग मला मेसेज आला. त्यानंतरनं मला खूप छान वाटलं, की जसं आपण ठरवलेलं होतं, की आपण काहीतरी करायचं आहे, तर तशा सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या होत होत्या. आणि जर तुम्हाला माझी YouTubeची जर्नी कशी झाली किंवा कसं सगळं हे प्रोसिजर झालं जे ते ते जर तुम्हाला ऐकायचं असेल तर मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. मी ते सुद्धा तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. आणि आता मम्मीकडे होते त्याच वेळेस मला मॉनिटायझेशनचा जो मेसेज आहे तर तो आलेला होता. आणि माझा तर विश्वासच बसत नव्हता, की इतक्या लवकर का होईना आपलं जे चॅनल आहे तर ते मॉनिटाईज झालं. कारण की बरेचसे मी असे व्हिडिओज पाहिलेले होते, की ज्यांचे 2-2, 3-3 वर्ष होऊन जातात, पण व्ह्यूजमुळे काय होतं ना, चॅनल जो आहे तर तो मॉनिटाईज होत नाही. आणि बऱ्याच जणांचा खूप लवकरसुद्धा होतो. आता आपण जे काही डेली रुटीन शेअर करतो, तर ते कितपत जणांना आवडतंय त्याच्यावरती सुद्धा सगळं डिपेंड असतं. आणि जे आपण मेहनत घेतो, तर त्यालासुद्धा फळ मिळालं, की आपल्यालासुद्धा छान वाटतं. आणि मलासुद्धा खूप छान वाटत होतं. कारण की एक-एक पायरी जी आहे, तर ती आपण पुढे-पुढे जसं जात राहतो, तसं-तसं आपल्याला अजूनच छान वाटतं. आणि घरामध्ये बसून जे काम मला करायला आवडते, ते काम जर मला मिळत असेल करायला आणि त्यातून जर थोडाफार इन्कम जरी झाला ना, तरीसुद्धा गृहिणींना हे खूप फायदेशीर जे आहे, तर ते ठरतं. आणि माझ्यासोबत सुद्धा तसं झालेलं होतं. कारण की यासाठी मी खूप मेहनत घेतलेली होती आणि बऱ्याच दिवसांपासून मी वाट पाहत होते, की कधी माझे सबस्क्रायबर कंप्लीट होत आहेत, कधी चॅनल मॉनिटाईज होतंय किंवा कधी आपला जो वॉच टाईम आहे व्हिडिओचा तर तो पूर्ण होतोय.
तर 1000 सबस्क्रायबर्स व्हायला सुद्धा मला बराचसा वेळ लागला. त्यानंतरनं मग वॉच टाईम कधी पूर्ण होणार असं वाटत होतं. आता सबस्क्रायबर्स पूर्ण झाले, त्यानंतरनं वॉच टाईमसुद्धा माझा कंप्लीट झाला आणि त्यानंतरनं लगेचच जे मॉनिटायझेशनची जी प्रोसेस असते तर ती सुद्धा माझी कंप्लीट झाली आणि ह्या सगळ्या गोष्टी खूप पटकन झाल्या. त्याच्यामुळे असा विश्वासच बसत नव्हता, की सगळं अगदी इतक्या सहजासहजी जे आहे तर ते होतंय. कारण की बऱ्याच जणांना या गोष्टींसाठी खूप वेळ लागतो. म्हणजे चॅनलमध्ये ॲडसेस अकाउंट येण्यासाठी सुद्धा बऱ्याच जणांना खूप दिवस जातात. कोणाला मॉनिटायझेशन होण्यासाठी 1 महिन्यांचा कालावधी सुद्धा लागतो. पण माझी सगळी प्रोसिजर जी आहे ना, तर ती खूप पटकन झाली आणि सगळी प्रोसिजर खूप पटकन झाल्यामुळे असा विश्वासच बसत नव्हता, की हे सगळं इतक्या पटकन होतंय. तर चला असोत. फायनली चॅनल जे आहे तर ते मॉनिटाईज झालेलं आहे आणि तुम्हा सगळ्यांना मी सगळ्यात आधी थँक यू म्हणेल. कारण की जेवढे जण माझे व्हिडिओ पाहता किंवा जे काही तुम्ही छान-छान कमेंट करता आणि तुम्ही सबस्क्राईब केल्यामुळेच खरं तर मी म्हणेन, की आज हे सगळं शक्य झालेलं आहे. तर आता जे काही पुढे घडेल किंवा जे काही प्रोसिजर असतील पुढच्या त्या जेव्हा कंप्लीट होतील तर त्यासुद्धा गोष्टी मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेल आणि असंच आपल्या चॅनेलला जे आहे तर ते सपोर्ट करत राहा. तर आता इथे सकाळची जी काही माझी क्लिनिंगची कामे होती ना, तर ती मी आवरायला घेतलेली होती आणि सगळी क्लिनिंग जी आहे ती आधी आवरून घेतली आणि त्यानंतरनं किचन ओटा जो आहे तर तो सुद्धा मला क्लीन करून घ्यायचा होता. आता ओटा वगैरे क्लीन केल्यानंतरनं व्हिडिओ जो आहे तर तो खरं तर मला शूट करायचा होता, पण दिवसभरामध्ये मला अजिबातच जमलेलं नव्हतं. त्यामुळे थोडासाच व्हिडिओ जो आहे तर तो मी शूट केलेला होता सकाळचा आणि मला तुम्हाला ही बातमी जी आहे तर ती सुद्धा सांगायची होती. तर त्यामुळे मग म्हटलं चला जेवढं काही शूट केलेलं आहे तेवढं आपण सांगून टाकूयात. जास्त काही सस्पेन्स ठेवण्यामध्ये सुद्धा काहीच अर्थ नसतो. म्हणून त्यासाठीच मी हा जो व्हिडिओ आहे तर तो बनवलेला होता. अगदी छोटासाच व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये जास्त असं फारसं काही नव्हतं. पण जे काही घडलेलं होतं तर ते सुद्धा तुमच्यासोबत मला शेअर करायचं होतं. आता जसं पुढं काही नवीन घडेन त्यासुद्धा गोष्टी मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेन. तर आता इथे सकाळी येतानाच पहिल्यांदा स्वयंपाक वगैरे आवरून घेतला आणि त्यानंतरनं क्लीनिंग जी आहे तर ती करायला घेतली आणि आता म्हटलं ओटा वगैरे जो आहे तो स्वच्छ असा घासून वगैरे घेऊयात आणि तेलकट खूपच जास्त झालेला होता किचन ओटा. त्याच्यामुळे ना पूर्ण जो ओटा आहे ना तो खूपच जास्त असा चिकटच दिसत होता. तर मग म्हटलं चला सगळं जे आहे ते व्यवस्थित आज आपण घासूनच घेऊयात. आता खिडक्या वगैरे असं काही मी सगळं स्टाईल वगैरे क्लीन करणार नव्हते, कारण की ते ऑलरेडीच क्लीन वगैरे केलेलं होतं. जास्त काही त्याच्यावरती डाग वगैरे सुद्धा नव्हते. त्याच्यामुळे मग म्हटलं चला आता जी काही आपली ओट्याची क्लीनिंग आहे तर म्हटलं तीच करून घेऊयात. आता नेक्स्ट टाईम ज्यावेळेस मग क्लीनिंग करायला घेईल त्यावेळेस मग म्हटलं ज्या काही स्टाईल वगैरे आहेत तर त्यासुद्धा हातासरशी मग क्लीन होऊन जातील. आता खराब वगैरे जर काही झालं नसेल ना तर मग उगाचच ते साफ वगैरे करण्यात सुद्धा काहीच अर्थ नसतो. जर आपल्याला वाटत असेल की थोडंसं चिकट झालंय किंवा खराब वगैरे झालंय तर मग त्यावेळेस मी ते क्लीन करायला घेत असते. आता तसं पाहिलं तर सगळं व्यवस्थित असंच क्लीन होतं. म्हणून मग म्हटलं चला फक्त आज किचनचा जो ओटा आहे किंवा गॅसची शेगडी आहे तर मग म्हटलं तीच क्लीन करून घेऊयात. तर सगळ्यात आधी येत ना ताराच्या घासणीने वगैरे स्वच्छ सगळं असं घासून वगैरे घेतलं आणि त्यानंतरनं मग क्लिनिंगला जे आहे तर ते सगळं व्यवस्थित असं क्लीन करून घेतलं आणि वायफरने सगळं पाणी वगैरे जे आहे ना तर ते मी आधी ओढून घेतलं. आता वायफरमुळे काय होतं ना सगळं पाणी वगैरे जे आहे ना तर ते व्यवस्थित अगदी निघून जातं. म्हणजे अजिबातच पाणी वगैरे जे आहे तर ते राहत नाही. आता थोडंसं पाणी वगैरे असेल ना तर मग ते मी या वाइप्सने वगैरे जे आहे ना तर ते क्लीन करून घेत असते. आणि आता तुम्ही पाहू शकता किचन ओटा किती छान असा आपला चमकत आहे. अगदी खूप छान पद्धतीने ओटा जो आहे ना तर तो क्लीन होतो आणि लिक्विडने जर आपण हे क्लीन करत असू आणि सोबत जर ताराची घासणी असेल ना तर ओटा एकदम चकाचक असा दिसतो आणि तुम्हाला सुद्धा दिसत असेल व्यवस्थित असा ओटा जो आहे तर तो क्लीन झालेला आहे. त्यानंतरनं जेवढा काही स्वयंपाक वगैरे केलेला होता तर तो सगळा मग इथे साईडला ठेवून घेतला आणि त्यानंतरनं मग जे काही आपले मसाल्याचे डबे वगैरे असतात तर ते सुद्धा मी ओट्यावरतीच ठेवते जेणेकरून घेण्यासाठी ते व्यवस्थित आपल्याला घेता येईल. त्यानंतरनं मिक्सरसुद्धा थोडासा खराब होता तर मग म्हटलं चला आता सगळंच क्लीन केलेलं आहे तर मग म्हटलं मिक्सर जो आहे तर तो सुद्धा व्यवस्थित असा पुसून वगैरे घेऊयात. शेगडी वगैरे सुद्धा क्लीन करून घेतली आणि त्यानंतरनं मग फायनली मग म्हटलं चला आता सगळ्या ओट्याची जी साफसफाई आहे ती होऊन गेली की मग आपल्याला निवांत असं आपली जी काही इतर राहिलेली कामं असतात तर मग ती आवरून घेता येतात. तर आता इथे शेगडी वगैरे छान अशी या वाइप्सने ना मी क्लीन करून घेते
आणि यामुळे काय होतं ना, सगळं जे काही ओट्यावरती थोडंसं जरी पाणी वगैरे राहिलेलं असेल ना, तर ते सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने क्लीन होतं. तर आधी काही मी वाइप्स वगैरे यूज करत नव्हते. पण मागच्या 2-3 महिन्यापासून आहेत ना, मी DMartला गेले की या ज्या वाइप्स आहेत ना, तर त्या घेऊन येत असते. तर 4चा यांचा एक सेट असतो आणि ₹99 काहीतरी हे भेटतं. पण ते खूप छान आहे आणि जर आपण किचन ओट्यावरती सगळं क्लीनिंग वगैरे जर करत असू ना, तर या वाइप्सने ते सगळं व्यवस्थित असं क्लीन होतं आणि ते दिसताना सुद्धा ते इतकं छान दिसतं. त्याच्यामुळे मी नेहमी कधी DMartला गेले ना, तर येताना या ज्या वाइप्स आहेत ना, तर त्यांचं एक पॅकेट मी घेऊनच येत असते. जर आपल्याला फायदेशीर काही वाटत असेल किंवा जर आपल्या फायद्याचं काही असेल, तर मग ते घ्यायला काहीच हरकत नाही आणि मी सुद्धा व्हिडिओजमध्येच पाहिलेलं होतं या वाइप्सचा रिव्ह्यू. त्याच्यामुळे मग म्हटलं चला आपण सुद्धा वापरून बघूयात आणि वापरल्यानंतर ते खूपच छान होते. तर आता इथे आहेत ना, ओटा वगैरे सुद्धा क्लीन करून घेतला. सगळं पाणी वगैरे जे आहे, तर ते सगळं व्यवस्थित असं वायपरने क्लीन करून घेतलं आणि त्यानंतरनं मग सिंक वगैरे जो आहे तर तो सुद्धा छान पद्धतीने असा क्लीन केला. आता सकाळची जी किचनची क्लीनिंग असते ना, तर ती याच पद्धतीने केली ना, तर दिवसभर आपलं किचन जे आहे ना, तर ते खूप छान दिसतं. आणि असं किचन पाहण्याचं सुख जे आहे, तर ते फक्त एका गृहिणीलाच माहिती असतं. तर आता इथे म्हटलं सगळं ज्या काही घासणी वगैरे असतात ना भांड्यांच्या, तर ते सुद्धा सगळं मी व्यवस्थित असं स्वच्छ धुवून वगैरे घेत असते, जेणेकरून त्यामध्ये काही पाणी वगैरे राहायला नको. तर चला आजचा जो व्हिडिओ आहे, तर तो मी इथेच एंड करते. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, ते सुद्धा तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, तर चॅनेलला सबस्क्राईब मात्र नक्की करा. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.